समोर जर पाहिलं तर विशाल आहेत, अतुल यांच्या बरोबरीने आघाडीला आले आहेत सनी. पैलवान समीर दिघे साहेब यांचा संघ आणि त्यांच्या विपक्षात समायरा फायटर्स अर्थातच अमर पाटील साहेब. अतुल भालेकर यांनी मात्र आपल्या डावाची सुरुवात या उत्तुंग षटकाराने केली आहे आणि कशा प्रकारे फलंदाजी राहील, कारण दोन्ही संघांना हा महत्त्वपूर्ण सामना असेल. समायरा फायटर्स विपक्ष आरबी डेव्हलपर्स. समायरा फायटर्स संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि पहिल्याच चेंडूवर काय भव्य स्वागत केलंय. अमर पाटील साहेब मंदुरकोळी खुर्दगावचे सुपुत्र आणि त्यांच्या विपक्षात जर पाहिलं तर आरबी डेव्हलपर पश्चिम महाराष्ट्रातील एक दिलदार व्यक्तिमत्व. आरबी डेव्हलपरचे सर्वेसर्वा ज्यांच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या घरांची स्वप्न सातत्याने पूर्ण केली जातात. पैलवान समीर दिघे साहेब आणि संपूर्ण स्पर्धेला पाटण तालुका प्रीमियर लीगला त्यांच्या माध्यमातून टी शर्ट ट्रॅक बहुमूल्य योगदान लाभले. 236 षटकार 218 चौकार. पीटीपीएल चौथ्या पर्वामध्ये दुसरा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न लॉंगॉनच्या डोक्यावरून. इट्स अ क्लासिकल. अतुल भालेकर ब्रँडेड सलगचा तिसरा 3 इन अ रो. आरबी डेव्हलपर पीटीपीएल षटकार. या स्पर्धेतील दुसरी षटकार हॅट्रिक अतुल भालेकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या दिवशी देखील हा फलंदाज अशीच विस्फोटक खेळी केली होती. राजेश कुराडे यांच्या सलगच्या 3 चेंडूवर मात्र 18 धावा ठोकल्यात. इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. दिस इज अ शॉट ऑफ द मॅच. दिस इज अ शॉट ऑफ द टुर्नामेंट. क्लासिकल अतुल भालेकर पेटंट. आरबी डेव्हलपर षटकार. सलगच्या 4 चेंडूवर 4 आलेत. लॉंग ऑफ लॉंग ऑन डीप एक्स्ट्रा कव्हर. काय सुरेख फटकेबाजी पाहतोय आपण. इंद्रजित पाटील यांच्या कालच्या दिवसातील फटक्याची आठवण झाली. ज्या प्रकारे त्यांनी बॅकवर्ड पॉइंटला षटकार खेचला होता त्याच फटक्याच्या ताकदीचा फटका पाहतोय आपण अतुल भालेकर. तन्वी 11 कोपरखैरणे खुल्या गटातील क्रिकेटचा अनुभव NMPL मध्ये देखील खेळताना पाहायला मिळेल. आयकॉन खेळाडू आरबी डेव्हलपर संघाचा. आता मात्र रणनीतीमध्ये बदल केला जाईल का? चला प्लीज सहकार्य करा, त्वरा करा. सलगचे 4 आलेत. सलगचे 6 येतील का? पहिल्या दिवशी सुनील सागावकर 7 चेंडू मध्ये 7 मारलेत. 24 4 चेंडूंच्या खेळाची सांगता. राजेश कुराडे इथे मात्र हवेत खेळलाय. सरळ बॅटने क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत. त्यांच्या डोक्यावरून सलगचा 5वा 5 इन अ रो. इट्स अ फॅब्युलस फॅन्टॅस्टिक. अतुल भालेकर ब्रँडेड PTPL षटकार. 5 चेंडू 30 धावा. आता मात्र सलगचे 6 येतील का? पीटीपीएल चौथ्या पर्वात 6 चेंडू मध्ये 6 षटकार. एका षटकात मारणारा फलंदाज ठरेल का? व्हॉट अ शॉट. अप्रतिम आकर्षक फटका पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू. आता मात्र अतुल भालेकर हे नाव साताऱ्याचा मलिंगा. 6वा चेंडू अगदी हलक्याताने खेळलाय. निर्धाव चेंडूचे सांगता होते. अगदी या शॉट दरम्यानला चेंडू गेला. शेवटचा चेंडू निर्धाव आलाय. सलग 5 चेंडूवर सर 6वा बॉल निर्धाव खेळलाय. दर्शन बांदेकर यांची आठवण आली. याला म्हणतात तुम्हाला दिलेला रिस्पेक्ट. याला म्हणतात क्रिकेटचा सन्मान. कारण दर्शन बांदेकर मॅन फ्रॉम अलिबाग नेहमी सातत्याने सांगतात की 5 चेंडूवर मी 5 मारतो, 6वा कधीच मारत नाही. कारण गोलंदाजाचा सन्मान केला जातो, क्रिकेटचा सन्मान केला जातो. आणि हे आहे पाटण क्रिकेट. हे शिकवलंय आपल्याला पाटण क्रिकेटने. ही अशी खिलाडू वृत्ती पाहिजे. अतुल भालेकर 6 चेंडू मध्ये 30 धावा. व्हॉट अ मॅच. काय सुरुवात झाली आहे. आरबी 11 पैलवान समीर दिघे साहेबांचा संघ त्यांच्या मुलींच्या नावाने खेळतोय. राणा आणि वीरा या 2 लेकींच्या नावाने हा संघ खेळतोय. एक मुलगा आणि एक मुलगी. माफ करा. नक्की जर पाहिलं तर गोर गरिबांच्या स्वप्न घरांचं स्वप्न पूर्ण करणारे व्यक्तिमत्व पैलवान समीर दिघे साहेब.
6 चेंडूमध्ये 30 धावा. ऑड मॅच. षटक क्रमांक 2 साठी आलेत विशाल वरांडे. विशाल पहिला चेंडू गती पाहायला मिळाली. बॅकवर्ड पॉइंट चेंडू खाली. झेलची संधी. चांगला झेल पकडलाय. फलंदाज सनी गोल्डन डकचा शिकार ठरलेत. फलंदाज बाद. आज मात्र ज्या प्रकारे अतुल भालेकर यांनी राजेश कुरडे यांच्यावर आक्रमण केलं, टिट फॉर टॅट. एका बाजूला जर पाहिलं तर आयकॉन खेळाडू टीम समायरा फायटर्स, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आयकॉन खेळाडू अतुल भालेकर. लढाई मात्र अत्यंत रंगतदार पाहायला मिळाली. आपण पाहताय, आपण अनुभवताय पाटण तालुका प्रीमियर लीग 2023-2024. सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून ओम साई MTC वर आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. आपण आहोत खाडी मैदान सेक्टर 10 ऐरोली या क्रीडांगणातून. नवी मुंबई ही नगरी आणि या स्वप्नांची माया नगरी, अर्थातच मुंबई, मुंबईचं प्रतिरूप नवी मुंबई. नवीन फलंदाज रितेश निकम. बाचोलीचा वंडर बॉय. पहिला चेंडू अगदी वेगवान पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर तिकट बाउन्सर. संघाची धावसंख्या 30. ज्या प्रकारे अतुल भालेकर पहिल्या षटकामध्ये तळपलेत, लक्ष असेल त्यांच्यावर. 2 अर्धशतक वैयक्तिक आलेत. आरवी डेव्हलपर या संघाची या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या 100 राहिली आहे, तो विक्रम. विशाल वरांडे चांगलं क्रिकेट, चांगला ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. अगदी हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. 1 धाव. विशाल ऑसेस अतुल, ही लढाई मात्र पाहावी लागेल, कारण ज्या प्रकारे विशाल यांचा वेग आहे आणि ज्या प्रकारे अतुल या सामन्यामध्ये तळपलेत, प्रेक्षकांना देखील अशाच लढाई पाहायला आवडतात. गतीमध्ये परिवर्तन पद्धतीत पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता होते. हे क्रिकेट आहे. PTPL 4थ्या पर्वातील ऑक्शन मधला सगळ्यात महागडा खेळाडू विशाल वरांडे. आय थिंक 28,000 पॉइंटला खरेदी केले अमर पाटील साहेबांनी. आणि या समायरा हे त्यांच्या भावाच्या मुलगीचं नाव आणि त्यांच्या मुलीच्या नावाने ही टीम खेळते, समायरा फायटर्स. पुढे टाकलेला चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. अगदी अतुल भालेकर यांचं कौतुक करावं लागेल. संपूर्ण सामन्यामध्ये अगदी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट अजून वाकडी केली नाहीये, कारण क्रिकेटचं बेसिक सूत्र असतं का मला खुल्या गटातील क्रिकेटचा अनुभव माझ्या पाठीशी, का मी NMPL मध्ये खेळतोय आणि NMPL मध्ये नक्कीच त्यांचा खेळ पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू ऑन ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑन आहे डीपला. अगदी 1 धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केली अतुल भालेकर यांनी. संघाची धावसंख्या आरवी डेव्हलपर 32 आणि विशाल यांचं अत्यंत महत्वाचं षटक. 1 गडी बाद करत असताना अवघ्या 2 धावा खर्च केल्या. 32ला 1. असं हे आहे क्रिकेट, कारण ज्या वेळेला क्रिकेटमध्ये तुमचा सहकारी जास्त धावा देतो ना, त्यावेळेला तुम्ही याला येऊन त्या धावा रोखाव्या लागतात. ज्या वेळेला तुम्ही फलंदाजी करत असता, तुमचा सहकारी धावा करत नाही, त्यावेळेला तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागते, स्ट्राईक घ्यावी लागते, तुम्हाला धावा बनवाव्या लागतात. हे क्रिकेट आहे. हे आहे PTPL सीझन 4 ऑर्गनाइज बाय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई. 2 षटकामध्ये धावा आल्या 32. एका षटकामध्ये धावा आल्या होत्या 30. विशाल वरांडे पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. अत्यंत महत्वपूर्ण षटक, पुनरागमन करून देणारं षटक. नेक्स्ट मॅच एवाडी फायटर्स विपक्ष वेद वॉरियर्स. हा पहिला तुम्हाला अधिकृत कॉल असेल, नोंद घ्या. एवाडी फायटर्स विपक्ष वेद वॉरियर्स. नितीन षटक क्रमांक 3. या षटकामध्ये काय घडेल, कारण जर पाहिलं तर अतुल भालेकर कॅप्टन 26 बनपूर एक्सप्रेस ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे पाहत असताना निर्धाव चेंडू. अगदी चांगलं क्रिकेट पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 30. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 2. नितीन यांनी मात्र चांगली सुरुवात केली. आपला सहकारी गोलंदाज विशाल यांच्या पावलावर पाऊल ठेवत असताना पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय. लढाई कशी लढेल, किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल, कोण सामना जिंकेल, या कर्णकाचा मानकरी कोण ठरेल. पुढे येऊन चांगल्या पद्धतीने अप्रतिम कडक कडकडीत प्रहार. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पार. PTPL आरवी डेव्हलपर षटकार. या वेळेला मात्र चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं. अतुल भालेकर हा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. अगदी पुढे येऊन
शारजामध्ये 1998 साली सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण झाली. ज्या प्रकारे त्यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला तुडवलं होतं त्या प्रकारचा हा फटका आणि अशा प्रकारचा स्टॅच्यू, या फटक्याचा स्टॅच्यू वानखेडे स्टेडियम वर लागलाय. सेम फटका, अगदी कॉपीबुक फटका. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला एंड टू द स्पॉट आणि इट्स अ माहिती, इट्स अ ब्युटी. कडकडीत क आरबी डेव्हलपर PTPL षटकार. सलगचे 2 आलेत. अतुल पोहोचले 43. संघाची धावसंख्या धावफलकावर 44. सर जर पाहायचं गेलं तर धावफलक पहा, अवघी 1 धाव दुसऱ्या सहकार्याची. अतुल तब्बल नाबाद 12 चेंडू 43. या स्पर्धेतील तिसरी षटकार हॅट्रिक येईल का? पाटण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शिवाजी जाधव बॉस, अगदी या व्यक्तिमत्वाने या क्रिकेटला. त्याच दरम्यान विजय रेट्रेकर साहेब खजिनदार, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटना यांचं शुभागमन झाले. वेलकम सर, आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. सलगचा तिसरा येईल का? चला चेंडूची पूर्तता करा. 44 ला 1. अतुल भालेकर नाबाद 43. सलगचा तिसरा येईल का? आणि या सलगचा जर तिसरा आला तर पहिले खेळाडू ठरतील ज्यांनी PTPL चौथ्या पर्वामध्ये सलग या 4 दिवसामध्ये तिसरी षटकार हॅट्रिक खेळली आहे. चला चेंडूची पूर्तता करा प्लीज. 44 ला 1. आणि आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर एअर इंडियाचं हे विमान. नक्कीच ओम साई MTC चे कॅमेरामन नेहमी तत्पर असतात, अगदी चाणाक्ष असतात. ज्या प्रकारे पंच अगदी डोळ्यात तेल घालून काम करत असतात ना, त्याच प्रकारची भूमिका अगदी कॅमेरामॅनची असते. आणि कॅमेरामॅन हा कोणतीही स्पर्धा असू द्या अविभाज्य घटक असतो. धावसंख्या 44 ला 1. सलगचा तिसरा. नितीन कसं पुनरागमन करतील? हा चेंडू कसा हाताळतील? हा चेंडू कोणत्या टप्प्यावर हाताळतील? नितीन यांचा हा चेंडू परफेक्ट यॉर्कर टाकलेला चेंडू. इथे मात्र क्षेत्ररक्षक होते, त्यांना बीट करून चेंडू जाईल बॅटच्या माध्यमातून. अतुल भालेकर आस्वाद हॉटेल चौकार. अगदी बॅटच्या आतल्या बाजूला चायनीज कट लागली आणि चेंडू फाईन लेगच्या दिशेने, फाईन लेग 38 सर्कलच्या आतमध्ये अगदी बॅटची आतली कडा. पंच गुरु सरांचं अगदी बारकाईने लक्ष. 48 ला 1. अद्याप 2 चेंडूंचा खेळ शेष असेल. अतुल भालेकर नाबाद 13 चेंडू 47. वैयक्तिक तिसरा अर्धशतक येईल का? याआधी 2 आलेत. अण्णा कंक, शैलेश काळे तिसरा खेळाडू ठरेल का? नितीनचा हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय सर बॅटचा वापर. चेंडू करतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून हवाई सफर. अतुल भालेकर बँडेड PTPL षटकार. आणि इथे मात्र वैयक्तिक अर्धशतक अतुल भालेकर यांनी झळकावलंय. 14 चेंडू नाबाद 53. 8 उत्तुंग षटकार 1 चौकार. अतुल भालेकर नक्कीच प्रेक्षकांची मानवंदना स्वीकारायची आहे. नाबाद 53. व्हॉट अ इनिंग, व्हॉट अ फॅब्युलस, फॅन्टॅस्टिक, आउटस्टँडिंग इनिंग प्लेड बाय मिस्टर कॅप्टन 26 बनपूर एक्सप्रेस अतुल भालेकर. नितीन यांना आता या फटक्यांचं मात्र उत्तर शोधावं लागेल, कारण ज्या प्रकारे अतुल भालेकर या डावामध्ये बरसलेत. PTPL मधलं 4थं वैयक्तिक अर्धशतक आलंय. 14 चेंडू नाबाद 53. आरबी डेव्हलपर 54 ला 1. 1 टू गो. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ इनिंग. शेवटचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन. इथे गती ठरले दुर्गती. चेंडूला फेकून दिला. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. अतुल भालेकर बँडेड हवाई सफर. आरबी डेव्हलपर PTPL षटकार. चला लक्ष द्या येवाडी फायटर्स विपक्ष वेद वॉरियर्स. या षटकामध्ये जर पाहिलं तर नितीन यांच्या 28 धावा ठोकल्या. धावसंख्या धावफलकावर 3 षटकाखेर 20च्या धावगतीने 60. जर अतुल भालेकर 15 चेंडू नाबाद 59. संघाची धावसंख्या 60. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ इनिंग. हा डाव मात्र कायम लक्षात ठेवला जाईल. काल ज्या प्रकारे संदीप बावडेकर खेळले, पाटणचा मॅक्सवेल, ज्या प्रकारची त्यांनी खेळी केली ती देखील खेळी कायम स्मरणात ठेवली जाईल. कारण ज्या वेळेला तुम्ही दुखापतग्रस्त असता त्यावेळेला तुम्ही तुमच्या संघासाठी खेळता, जे योगदान देता ते मात्र नेहमी लक्षात ठेवलं जातं.
अशी इनिंग आपण पाहतोय. अतुल भालेकर नवीन गोलंदाज, षटक क्रमांक 4. बाबूराव पाटील मॅन फॉर्म नवलाई जिंती, हा देखील अष्टपैलू खेळाडू पुनरागमन करून देईल का? कारण क्रिकेटमध्ये सुशांत सर एक षटक देखील पुनरागमन करून देण्यासाठी पुरेसं असतं. 60 ला 1. बाचोलीचा वंडर बॉय रितेश ऑन स्ट्राइक. बाबूराव सज्ज झालेत. शेवटचं षटक. बाबूराव यांचा पहिला चेंडू पुढे टाकलाय, अगदी स्लॉट मध्ये होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली तैनात. फलंदाज नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. होय, नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी होते. आपण टीव्ही अंपायरच्या माध्यमातून हा निर्णय चेक करणार आहोत. चांगला फटका पाहायला मिळाला. रितेश एक अष्टपैलू खेळाडू, मॅन फ्रॉम बाचोली, आणि अगदी मोठ्या फटक्यांसाठी हा देखील खेळाडू जाणला जातो. टीव्ही पंच अगदी ओमसा एमटीसीच्या माध्यमातून निहाळत असताना आज पंचांची भूमिका देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये महत्वपूर्ण राहिली आहे. गुरुनाथ पाटील सर असतील, सारसोळे, विनोद भगत सर वाशी, महेश मिसाळी सर जुईनगर. अगदी नक्कीच तिसरे पंच पाहत आहेत. जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल, कारण आपण पाहतोय. चला तोपर्यंत एकत्र येऊ नका, लगेच चित्रक्षण सजवून घ्या प्लीज. एकत्र येऊ नका, डिसिजन आम्ही देतो तुमच्यापर्यंत. तिने अँगलने चेक केला जातोय. इट्स OUT आउट. येस, थँक्यू सो मच. चला क्षेत्ररक्षक लगेच. थँक्यू अंपायर, सर्व शहानिशा करून इथे डिसिजन दिला गेला. जाऊया मॅच कडे. नितीन यांच्या माध्यमातून चांगला झेल पकडला गेलाय. अगदी फटका चांगला होता, ज्या प्रकारे फटका खेळला होता, परंतु चेंडूला उंची जास्त प्राप्त झाली. चेंडूला लांबी देऊ शकले नाहीयेत. फलंदाज रितेश बाद झालेत. नवीन फलंदाज प्रवीण. बाबूराव पाटील का मला अष्टपैलू खेळाडू म्हणून माझी गणना केली जाते. अव्वल 24 खेळाडूंमध्ये पाटण टेनिस क्रिकेटमध्ये माझं काय नाव येतं. आता मात्र अतुल भालेकर नॉन स्ट्राईकला आहेत, त्यांना मात्र स्ट्राईक वरती कसं आणता येईल हा विचार करावा लागेल. टीम RB11. बाबूराव यांचा हा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, अगदी छोटी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. गोल्डन डकचा शिकार ठरतील. प्रवीण बॅक टू द पेव्हिलियन. जमेची बाब ही म्हणावी लागेल की अतुल भालेकर अगदी एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न झाला ना, त्याच्यामुळेच बाबूराव पाटील यांनी मात्र या षटकामध्ये आपल्या संघाला, समायरा फायटर संघाला पुनरागमन करून दिले. अमर पाटील साहेबांचा संघ, त्यांच्या विपक्षात पैलवान समीर दिघे साहेब. अगदी दोन संघ मालकांची ही लढाई, दोन संघांची लढाई. अतुल भालेकर, बाबूराव यांचा हा चेंडू हलक्यात ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक अगदी चेंडू खाली. विशाल कोणती चुकी करत नाहीत. अतुल भालेकर 59 धावांवर मात्र या स्पर्धेतील तिसरं वैयक्तिक अर्धशतक झळकावून अगदी बाद होऊन परतत असताना, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी स्पष्ट सांगून जात आहेत की मी माझ्या संघाला योग्य सुरुवात करून दिली आहे, मी माझ्या संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय. जर ही तुम्हाला खेळी आवडली असेल तर नक्कीच टाळ्या व्हायला पाहिजेत. 18 चेंडू ना 59 धावांची विस्फोटक खेळी केली अतुल भालेकर, कॅप्टन 26 बनपूर एक्सप्रेस. 60 ला 4. कौतुक करावं लागेल. विशाल दुसरं षटक हाताळलं, 2 धावा खर्च केल्या. कौतुक करावं लागेल बाबूराव पाटील, अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. माफ करा, 2 गडी बाद केलेत, अर्थातच 1 गडी धावबाद. म्हणजेच काय तर एका सहकार्याने धावा दिल्यात, एका सहकार्याने धावा रोखल्यात. चांगलं क्रिकेट, हेच तर क्रिकेट आहे. 70 धावा धावफलकावर तुम्हाला ठोकाव्या लागतील, कारण समोर जर पाहिलं तर विपक्षामध्ये राजेश कुराडे आहेत, विशाल वरांडे आहेत, संपूर्ण एंटायर टीम समायरा फायटर्स, कारण की ते देखील चांगल्या खेळासाठी जाणले जातात. बाबूराव यांचा हाफ ट्रॅकर चेंडू होता डाऊन द लेग साइड. पंच कळवत आहेत इट्स अ नो बॉल. अगदी पंच तत्पर आहेत. नो चेंडू. अर्थातच ज्या ज्या वेळेला क्रिकेटमध्ये नो चेंडू येतो ना, आपल्यासोबत येताना फ्री हिट घेऊन येतो. सुवर्ण संधी असेल. फलंदाज अजित निकम.
मॅन फॉर्म वाचवली. आता मात्र अजित यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. फ्रीटचा चेंडू स्वतःचं खातं षटकाराने उघडतील की चौकाराने चेंडू कशा प्रकारचा हाताळतील बाबूराव पाटील. दोघांची देखील कसोटी असेल. फ्रीटचा चेंडू, फ्रीटचा चेंडू पुढे टाकलेला. वेग वेग आणि प्रचंड वेग पाहायला मिळाला. फास्ट अँड फ्युरियस निर्धाव चेंडू. बाबूराव पाटील जिंती संघाचा अष्टपैलू खेळाडू. प्रशंसा करावी लागेल बाबूराव पाटील यांची, कारण 3 षटकामध्ये धावा झाल्या होत्या तब्बल धावफलकावर 60. या षटकामध्ये अवघी 1 धाव खर्च केली आहे. वेल बोल्ड बाबूराव पाटील. फुलटॉस चेंडू होता, सोडून दिलाय. पंचांचा इशारा. इथे मात्र एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि एका छोट्या धावेच्या प्रयत्नात अजित बाद झालेत. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. इट्स अ नो बॉल. नक्कीच खेळपट्टीच्या पंच चुकीची दुरुस्ती होय. वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव. धावा येणं गरजेचं आहे, कारण जो धावफलक 3 षटकामध्ये 60 वर होता तो धावफलक आता मात्र जाऊन पोहोचलाय 62. चला दोन्ही संघ आम्ही आपलं लक्ष वेधतोय. एवाडी फायटर्स विपक्ष वेद वॉरियर्स. फ्रीटचा चेंडू नक्कीच लागू असेल. सुवर्ण संधी असेल. फलंदाज आनंद. आनंद यांना सुवर्ण संधीचा लाभ उचलावा लागेल. दिवाळी जरूर संपले. ओके ओके धन्यवाद. वाईट चेंडू फ्रीट नसेल. 62 ला 5. 2 चेंडूंचा खेळ शेष असेल. अगदी या फुलालेंचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. परफेक्ट बुंद्यात टाकला. 1 धाव दुहेरीसाठी वळल्यात. अगदी सहजरित्या एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय. गुड क्वालिटी ऑफ क्रिकेट. आनंद यांनी खातं उघडलंय. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 64 ला 5. 3.5 चेंडूंचा खेळ झालाय. काय षटक हाताळलाय बाबूराव पाटील. वा. अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. 2 गडी बाद केले. 4 1 शॉट. अर्थातच 1 धाव आता कमी होईल. ज्या ठिकाणी धावफलक 3 षटकामध्ये 60 वर होता, या षटकामध्ये अवघ्या 3 धावा. शेवटचा चेंडू बाबूराव पाटील बुंद्यात टाकलाय. परफेक्ट यॉर्कर. एक धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धाव बाद. बाबूराव पाटील यांच्या षटकामध्ये धावा आल्या अवघ्या 2. अर्थातच या सामन्याचं काय चित्र राहिलंय. विशाल वरंडे यांनी धावा दिल्या 2. बाबूराव पाटील यांनी धावा दिल्या 2. बाकीच्या षटकात धावा आल्या तब्बल 2 षटकामध्ये 59. 63 धावा झाल्या धावफलकावर. 64 धावांचं लक्ष असेल टीम समायरा फायटर्स. त्याचबरोबर सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेतोय आमचे मुंबईचे लेजंड प्लेयर, लेजंड खेळाडू, आमचे घोडेगावचे सन्माननीय राजू मोरे काका मामा यांचा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये. येस राजू मामा आपण या. नितीन दादा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय. हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. एक लेजंड खेळाडू. क्रिकेटचा खेळ कसा खेळावा आणि कसा जपावा हे मात्र सातत्याने त्यांच्याकडून आम्ही शिकलोय. असे आमचे लेजंड राजू मामा यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात आला. थँक्यू सो मच. आमच्या पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या सन्माननीय अजनीय विजयजी रेटरेकर साहेब आज पहिल्यांदा आपली भेट. खर तर मी सर्वात पहिल्यांदा विनंती करेल विजयदादा आपल्या शुभ हस्ते सर्वात पहिल्यांदा मी टॉस यावी मात्र करेल. दोन्ही टीम्स या. टॉस केला जाईल. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विजयजी रेटरेकर साहेब आपण पाहिले तर आमच्या असोसिएशनचे खजिनदार आणि विजयजी रेटरेकर साहेबांचं देखील स्वप्न आहे की पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग होणार आहे आणि त्यांनी देखील तो शब्द दिलाय. तर जाऊया आता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे केला जाईल लहू जाधव सरांच्या हस्ते टॉस. धन्यवाद किरण सर. चला या दोन्ही संघ एवाडी फायटर्स विपक्ष वेद वॉरियर्स. शैलेश काळे आलेले आहेत. वेद वॉरियर्स. वेद वॉरियर्स संघाचा कर्णधार प्लीज
आपण नाणेफेकीसाठी हजर राहायचंय. पाय एवढा कॉल दिला जातोय, शेवटचा कॉल दिला जातोय. वेद वॉरियर्स आणि येळेवाडी फायटर. येळेवाडीचे कॅप्टन उपस्थित आहेत. वेद फायटर, वेद वॉरियर्स, शेवटचा कॉल. 64 धाब्याचं टार्गेट या मॅच मध्ये. शेवटचा कॉल वेद वॉरियर्स. अन्यथा समोरच्या कॅप्टनला टॉस विन देऊ शकता सर तुम्ही. चेक. चला नाणेफेक केली जाईल. थँक्यू सो मच किरण सर. विजय रेटरेकर साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाते. वेद वॉरियर संघ कॉल करेल. छापा कॉल केलाय. काटा आलाय. अभिनंदन. नाणेफेक जिंकले. निर्णय काय असेल? फलंदाजी पहिली. गत सामन्यामध्ये थोडासा खेळ खराब राहिला. या सामन्याकडे कसं पाहताय? नक्कीच आम्हाला ही मॅच जिंकू किंवा मरूची. खेळ कसा करायला? कारण जर पाहिलं तर अत्यंत महत्वपूर्ण सामना. संघामध्ये काही बदल असेल? नाही, सेम टीम असेल. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. प्रथमतः फलंदाजी करायची. कितपत मजल माराल? या वर्षी आपल्या संघाची तयारी कशी राहिली? तयारी थोडी खराब आहे, पण आता नेक्स्ट 2 मॅच आम्ही जिंकायचा प्रयत्न करू. आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धा तर एक नंबरच आहे. त्यात शिवबॉस आहे, त्याच्यामुळे तर आणखीनच मजा येते. स्पर्धा एक नंबर आहे. सामना एक नंबर पाहायला मिळेल. हो, मिळेल. नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. मान्यवरांचा मनपूर्वक आभार. आपण देखील या. विजय सर, नाणेफेक जिंकले टीम येळेवाडी फायटर संघाने आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आहे. प्रथमतः आपलं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय पाटण तालुका प्रीमियर लीग 4थं पर्व. सर, काय सांगाल? स्पर्धा कशी वाटली आणि ज्या प्रकारचं आयोजन बॉस आणि संपूर्ण पीटीपीएल टेनिस क्रिकेट कमिटी? सर्वात प्रथम पीटीपीएल कमिटीचा आभार मानतो की शिवांनी मला इथं इन्व्हाइट केलं आहे. आणि आयोजन तर खूपच छान आहे. आणि शिवा बोललं की आयोजनचं काय डाऊटच येत नाही. बघूया, पश्चिम महाराष्ट्राची लीग पण आम्हाला ठेवायची आहे. अशाच भारी आयोजन करू आपण. एक प्रश्न विचारेन शेवटचा सर. शिवाजी जाधव बॉस, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटना, त्याच्याबरोबर संस्थापक अध्यक्ष पाटण क्रिकेट संघटना. क्रिकेटच्या व्यतिरिक्त एक मित्र म्हणून व्यक्तिमत्व कसं आहे आणि क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर ते व्यक्ती कसं आहे? ऑलराऊंड व्यक्तिमत्व आहे. मित्र पण आहेत माझे खूप छान, प्लस माझे साडू पण आहेत. मान्यवरांचा मनपूर्वक आभार. नक्की मैदानामधली नाती मैदानाच्या बाहेर देखील जपली जातात. नाव बॅक टू क्रिकेट समालोचन कक्षामध्ये जोडले जातील युवराज माळी सर. धन्यवाद. थँक्यू सो मच लहू जाधव सर. पहिला बॉल झाला आतापर्यंत आणि 1 रन आली पहिल्या बॉलवर. पुढचा चेंडू फुल टॉस ऑन साइडला दिशा दिली आहे आणि इथे मात्र चौकार इथे प्राप्त केलाय. अगदी अध्यक्ष, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते यावेळी सन्मान घेतला जाईल. आमचे सन्मान्य आदरणीय विजयजी रेटरेकर साहेब, पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजिनदार, त्यांचा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये यावेळी मात्र घेतला जाईल. हा सन्मान तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. सध्या अतिथी कक्षामध्ये शिवा द बॉस यांच्या शुभ हस्ते घेतला जातोय. आमच्या आदरणीय विजयजी रेटरेकर साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय. थँक्यू सो मच. असंच प्रेम सातत्याने तुमचं राहावं. यस, तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे ऑनफिल्ड पंचांच्या माध्यमातून बीमर साठी. सर, बॅट्समन रिव्ह्यू आहे, बट टाइम हॅज गॉन. 15 सेकंदामध्ये घ्यायचा असतो रिव्ह्यू. यस यस, ओके ओके ओके, नोटेड. तर तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये निर्णय आलाय बीमर साठी. आमचे तिसरे पंच शहानिशा करतील आणि त्यानंतर जो काही निर्णय असेल तो मैदानामध्ये पोहोचवला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सो आमच्या ऑनफिल्ड पंचांचा निर्णय मात्र इथे कायम ठेवण्यात आला आणि
पंचांचं खरं तर कौतुक आहे, कारण कोणताही निर्णय मला वाटत नाही की बदलवण्यात आलाय जेव्हा जेव्हा तिसऱ्या पंचांची मागणी इथे करण्यात आली. चौकार आलाय, 5 धावा धावफलकावर आहेत. चांगला चेंडू, वेगवान चेंडू पाहायला मिळाला. भरधाव वेगाने सरळ विकेट किपरचा वेध घेणारा चेंडू, जिथे सनी कंक आपण पाहतोय जो विकेट किपरच्या भूमिकेत. बनपुरी एक्सप्रेस मिस्टर अतुल भालेकर बॅटिंग मध्ये त्याची आक्रमकता आपण पाहिली आणि गोलंदाजी मध्ये त्याची तीक्ष्णता आपण पाहतोय, तशी प्रखरता आपण पाहतोय. 3 चेंडू मध्ये 5 धावा आतापर्यंत. यावेळेस पुढे टाकला होता चेंडू, इनसाइड आउट फटका खेळलाय. वाडिश लॉंगा पण एक्स्ट्रा कव्हरला चेंडू गेलाय. चांगली फिल्डिंग, 2 बाउन्स बॉलला कलेक्ट करून फेकेपर्यंत. इथे मात्र 2 धावा पाहायला मिळतात होत असताना पूर्ण एकूण धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचले. 64 रनचं लक्ष आहे, 64. यावेळेस ऑन साइडला दिशा दिली, मिडॉनच्या डोक्यावरनं बॉल चला लॉंग ऑनला क्लिअर करत. इथे मात्र नितीनच्या बॅट मधनं हा चौकार येताना पाहायला मिळालाय. नितीन पनाळे 5व्या बॉलवर चौकाराला. बघा क्रीजचा किती चांगला वापर केला जातो. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील नितीन पनाळेने क्रीजच्या खोलीवर त्याचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला. वारंवार शफल होणं जेणेकरून गोलंदाजाला लाईन पकडण्यामध्ये थोडीशी अडचणी निर्माण व्हावी आणि त्याचा फायदा त्याला उचलता यावा. 11 धावा धावफलकावर झाल्यात. 64 रनचं लक्ष आणि शेवटचा बॉल इथे बाकी आहे. खोलवा टप्प्याचा बॉल इथे मिडऑफच्या दिशेने चेंडू गेलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे तिकडे आणि इथे मात्र शेवटच्या बॉलवर एक सिंगल काढली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त आणि एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 12च्या घरामध्ये. आता 18 चेंडू आणि 52 धावसंख्येची आवश्यकता. 18 चेंडू 52, 18 बॉल्स 52 रन्स रिक्वायर्ड टू विन. यानंतरच्या मॅच मध्ये एळेवाडी फायटर्स विरुद्ध वेद वॉरियर्स. टॉस जिंकला एळेवाडी फायटर्स टीमने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि टार्गेट सेट करण्यावर मात्र इथे भर दिलाय. चला टीम मीटिंग थोडी कमी करायची. पहिल्याच ओव्हरचा खेळ समाप्त झाला. तशी 18 चेंडू 52. आणि बघा आपल्या स्क्रीनवर सध्या मकर संक्रांत आहे उद्या आणि आमचे आजोबा कशा पद्धतीने पतंग उडवण्याचा आनंद घेत आहेत. खरं तर आपल्या छंदाला, आपल्या आवडीला वयाचं कोणतंही बंधन नसतं. ही लहान मुलं देखील खरं तर कुठेतरी हरवत चाललंय आता या कलियुगामध्ये. चला मॅचला थोडं स्पीडअप करूया आपण. 18 बॉल 52. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की पतंग उडवण्याचा मात्र इथे आनंद घेतला जातोय. आमचा ओमसा एमटीसी लाईव्ह सर्व काही कॅप्चर करत आहे. मैदान, मैदानाच्या आजूबाजूचा परिसर, मैदानाच्या वरती काय चाललंय तेही मात्र. 18 बॉल 52 आवश्यकता आणि जिथे गोलंदाजी टाकण्यासाठी अजित आला, मॅन फ्रॉम बासोली. आरव्ही 11 विरुद्ध आपण ही लढत पाहत असताना समारा फायटर्स. चला स्पीडअप करायचं प्लीज. आरव्ही 11 खूप जास्त वेळ आपण घेत आहे. 18 बॉल 52. पहिला चेंडू इथे स्लॉक स्वीप करायचा होता. पंचांकडे अपील केली गेली, पंचांनी नकार दर्शवलाय आणि इथे डॉट बॉलने मात्र इथे सुरुवात करतो आपल्या षटकाची, तो म्हणजे अजित. 17 चेंडू आणि आता 52 आवश्यकता असणार आहे. 17 बॉल्स 52 रन्स रिक्वायर्ड. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. प्रेशर थोडंसं जास्त निर्माण इथे होईल ते म्हणजे फलंदाजांवर, कारण टार्गेट मोठा आहे. यावेळेस बघा फाईन मध्ये चेंडू हुकच्या साह्याने वळवलाय. एक टप्पा घेत सीमारेषा गाठतोय आणि इथे मात्र हा चौकार नितीन पन्हाळेच्या बॅटमधनं. मुंबईचं क्रिकेट गाजवणारा नितीन सध्या पाटणचं टेनिस गाजवतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी बॉडी लाईनचा चेंडू टर्न केलं स्वतःच्या शरीराला, बॉडीला आणि फाईन मध्ये हा चेंडू खेळून काढला. तर नितीन पळाने एकूण धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचले. 16 फॉर नन. चला चेंडू पाठवायचा मैदानात जुना.
चला मॅच बॉल आला. राजेश कुराडे आणि नितीन पुनाळे. गेल्या मॅच मध्ये राजेश कुराडेने चांगल्या सहकार्याची भूमिका अदा केली होती. नितीन पायाने बॅटिंगला लीड केलं होतं आणि ती रणनीती कदाचित होती आणि ती यशस्वी झाली होती. आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय की नितीन पायाने लीड केलं या बॅटिंगला. 7 बॉल 15 वर खेळतोय राजेश. 1 बॉल 1. जास्तीत जास्त स्ट्राईक नितीन पन्हाळेला इथे मात्र देण्यावर भर राहिलाय राजेश कुराडेचा. चौकार आलाय. डॉट बॉलने सुरुवात झाली होती. एकूण धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली. आता विकेट्स काढायच्या तिथे RV11ला. अप्रतिम चेंडू हाताळलाय. मात्र इथे एक सिंगल पूर्ण केली जाते. 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. चेंडूचा कशाशी स्पर्श झाला नाहीये. मात्र चेंडू इतका वेगवान होता की विकेट किपरच्या हातातही बसला नाही आणि फ्लाय स्लिप लाईन नीट पकडता आलं नाही. त्या दरम्यान एक सिंगल आली. एकूण धावसंख्या 17च्या घरामध्ये 17. तीन चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च करत अजितने एक चौकार, एक 22च्या रूपात. यावेळेस बघा स्विच हिटचा फटका. वाह वाह वाह, असं वाटलंच नाही की रायटी बॅट्समनने हा फटका खेचलाय. प्रॉपर स्विच हिटचा फटका. माफ करा, स्विच हिटने राजेश होता. आम्ही नक्कीच बदलाव करतोय. राजेशच्या बॅट मधून हा पुलचा फटका पाहायला मिळालाय आणि इथे मात्र हा षटकार इथे आलाय राजेश कुराडेच्या बॅट मधून. यस, चेंडू येईल मैदानात. अप्रतिम असा फटका राजेश कुराडे. ट्रेडमार्क शॉट आहे त्याचा हा, ज्या गोष्टीसाठी हा ओळखला जातो. एकूण धावसंख्या 23च्या घरामध्ये 23. 64 रनचं लक्ष या मॅच मध्ये आहे आणि त्यासाठी मात्र इथे कडवी झुंज द्यावी लागणार आहे RV डेव्हलपर्सला. कारण आक्रमकता आहे समायरा फायटरच्या फलंदाजीमध्ये, हे त्यांनाही माहिती आहे आणि त्यामध्ये हे 2 फलंदाज महत्वाचे आहेत. पुन्हा एकदा त्याच दिशेला हा त्याहूनही उंच, त्याहूनही जास्त लांब बॅक टू बॅक हा दुसरा दमदार षटकार येतोय. घणाघाती आक्रमण केलं जाते अजितच्या गोलंदाजीवर आणि राजेश कुराडे सलगचे 2 षटकार इथे ठोकतोय. सलगचे 2 षटकार आले. एकूण धावसंख्या 29च्या घरामध्ये 29. मग याच मुवमेंटला RV11चा स्कोर होता 30 आणि सध्या समायरा फायटर्सचा 29. म्हणजे अगदी बरोबर चालली. आमचा टेक्निकल स्कोरर ओमकार पाटील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. अगदी त्याच गतीने सध्या धावसंख्या उभारली जाते. यावेळेस बघा काय फटका खेचलाय. यावेळेस फाईन मध्ये हा बॉल देखील गेलाय सीमारेषा पलीकडे. सलगचे 3 षटकार इथे पाहायला मिळत आहेत. राजेश कुराडे मिस्टर PTPL 2021, मिस्टर PTPL 2022, सलगचे 2 वर्ष किताब पटकावणारा हा खेळाडू. तिसरा षटकार आपल्या स्क्रीनवर ऍक्शन रिप्ले बघा. किती दूरवर होता चेंडू शरीरापासून ऑन साइडला. मात्र त्याही चेंडूवर मात्र टायमिंगच्या जोरावर मात्र षटकार प्राप्त केला. 2 ओव्हरचा खेळ संपला. 35 धावा धावफलकावर आणि जिंकण्यासाठी 12 बॉल 29ची आवश्यकता. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. टीम मीटिंग थोडी कमी करायची आहे. 3 सलगचे षटकार इथे पाहायला मिळाले. समायरा फायटर्स विरुद्ध RV डेव्हलपर समीर पैलवान समीर डिगे साहेबांचा संघ. RV डेव्हलपर दुसऱ्या बाजूला अमर पाटील समायरा फायटर्स संघाचे संघ मालक. दोन्ही संघ मालकांचं लक्ष या मॅचवर पुरेपूर पाहायला मिळत आहे.
12 बॉल 29 आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल तो म्हणजे किशोर काटे, मॅन फ्रॉम चिखलेवाडी, ग्रामीण टेनिस क्रिकेट घनसोली संघाचं प्रतिनिधित्व करतोय. सध्या NMPL मध्ये देखील गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल किशोर काटे. भरपूर दांडगा अनुभव आहे त्याच्या पाठीशी, मात्र समोर तितक्याच अनुभवाचा, त्याच धाटणीचा, त्याच ताकदीचा, त्याच एबिलिटीचे फलंदाज आहेत नितीन पनाळे आणि राजेश कुराडे. दोन्ही सध्या आक्रमक फलंदाजी साकारत असताना किशोर काटेला मात्र त्यांची विकेट काढण्यासाठी आपली सर्वोत्तम गोलंदाजी या मॅच मध्ये करावी लागणार आहे. 12 बॉल 29, किशोर काटे राईट अमोर द विकेट टू नितीन पनाळे. पहिला चेंडू या ओव्हर मधील पहिला चेंडू मिस टाइम झाला, स्ट्रोक आणि बॉल मात्र गेलाय लॉंग स्टॉपला. पहिल्याच बॉलवर मात्र एक लिडिंग एज लागली आहे आणि इथे मात्र हा चौकार आलाय. 11 बॉल आता 25 रनची आवश्यकता. आजच्या दिवसातील सगळे सामने रोमहर्षक पाहायला मिळणार, कारण शेवटचा दिवस आहे पाटण तालुका प्रीमियर लीगचा आणि जसं जसं सत्र पुढे सरकेल, जसं दिवस पुढे सरकेल, वेळ पुढे सरकेल, तशी तशी मात्र प्रेक्षकांची गर्दी या क्रीडांगणावर आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र कनेक्शन बेमिसाल, रिझल्ट बेमिसाल, बॉल सीमा पार आणि इथे मात्र नितीन पनाळेच्या बॅट बंद हा षटकार. जेवढा जास्त चेंडू जास्त गतीने तितक्या गतीने बाहेर. जसं काल आम्ही उल्लेख केला होता, जसं सलमान खानच्या बेबीला बेस पसंत आहे ना, तसा नितीनला मात्र पेस पसंत आहे. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार. पंचेचाळीस धावा धावफलकावर आहेत. 10 बॉल 19ची गरज. 2 चेंडूवर 10 आल्यात. खोलवा टप्प्याचा बॉल, रिसचा वापर केलाय, मंगळाचा वापर केलाय, कॅच ड्रॉप झालीये आणि एक संजीवनी मिळाली, एक जीवदान मिळालंय ते नितीन पनाळेला. आणि ते किती घातक ठरणार आहे, कारण विकेट आली असता, डॉट बॉल आला असता, नवीन फलंदाज दबाव निर्माण करता आला असता, तो म्हणजे आरबी डेव्हलपर्स या टीमला. तर ती कॅच ड्रॉप झाली, एक सिंगल आली. नितीन पनाळे 11 बॉल 26, राजेश कुराडे 4 बॉल 19, किशोर काटे 3 बॉल हाताळलेत, 11 रन खर्च केलेत, 46 धावसंख्या सध्या बिनबाद. 9 बॉल 18 ची आवश्यकता इथून पुढे हा सामना जिंकण्यासाठी आहे समारा फायटर्सला. क्षेत्ररक्षणाचं हलकसं परिवर्तन करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय किशोर. लॉंग ऑन तैनात करण्यात आलंय, एक मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. डावकर्त्याचा राजेश कुराडे आहे समोर. यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय खरा आणि लँड झालाय सीमारेषा पार. हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट करून राजेश कुराडे धावा प्राप्त करतोय, तर 6 इथे मात्र आलाय. षटकार करता ट्रेडमार्क शॉट येते राजेश कुराडेचे. त्याला पाहणं, असे फटके मारताना म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी मेजवानीचे. बॅटची स्विंग पहा, मनगडाचा वापर पहा, रिसचा वापर पहा, फुटवर्क पहा, प्रत्येक काही अचूक जुळवलंय आणि ते षटकार आलाय. 52 धावा. इथे पुन्हा एकदा पुल करायचा होता, इथे टायमिंग थोडस चुकलंय आणि ते कमबॅक चांगलं करतोय किशोर काटे. डॉट बॉल आतापर्यंत 5 बॉल हाताळलेत, 17 रन त्याने खर्च केल्यात आणि आता 7 मध्ये 12 ची आवश्यकता आहे. 7 balls 12 runs required to win for Samara Fighters against RV11. महत्वाची लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट, पण सध्या तरी समायराचं पारड थोडं जड आहे. पुन्हा एकदा हा बॉल, वा वा आणि वा. सुपर्ब टायमिंग, सुपर्ब टेक्निक, सुपर्ब टेम्परामेंट. राजेश कुराडे 249वा हा षटकार या पाटण तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 मधला आलाय आणि रन बॉल इक्वेशन आता 6 बॉल 6 ची आवश्यकता. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे. खोलवा टप्प्याचा बॉल होता आणि त्याला मात्र षटकारामध्ये परावर्तित केलंय, ते म्हणजे राजेश कुराडेने. भरपूर महागडं षटक हे आपल्याला पाहायला मिळालं, ते म्हणजे किशोरचं पूर्णपणे वर्चस्व, डॉमिनन्स इथे पाहायला मिळाला राजेश कुराडे आणि नितीन पनाळेचा. 23 धावा या ओव्हर मध्ये आल्यात. चला मॅचला थोडं स्पीडअप करूया. 6 बॉल 6 ची गरज आहे. पूर्णपणे सामना फिरवलाय.
नितीन खेळतोय 11 बॉल 26. राजेश कुराडे 7 बॉल 31. अप्रतिम अशी फटकेबाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. राजेश कुराडे आतापर्यंत 5 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि 31 वर खेळतोय, त्यापैकी 30 रन त्याच्या षटकाराने चालत. स्लॉटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज मात्र सज्ज होतोय, तो म्हणजे मल्हार. 6 बॉल 6. सामना खेचून आणील का आरबी 11? पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला, 1 रन साठी प्रयत्न होतोय आणि 1 रन पूर्ण झालंय. बॅटची एज लागली होती आणि त्यानंतर मात्र ही सिंगल पूर्ण झाली आहे. राजेश कुराडे लवकर क्रीज सोडली होती, त्यामुळेच अगदी 38च्या आतमध्ये चेंडू होता पॉइंटला, तरी देखील ही सिंगल मात्र पूर्ण झाली. आता 5 मध्ये 5 ची गरज. अजूनही मात्र फाईट देणार आहे आरबी 11. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन, त्यामुळे वारंवार फील्ड प्लेसमेंट मध्ये करावा लागतोय बदलाव. मात्र दमछाक होत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल फिल्डिंग करणाऱ्या टीमची आरबी 11 ची. सामना आता त्यांच्या बाजूने थोडा कमी झुकलेला आहे, उलटफेर त्यांना करायचा आहे. इथे मात्र चांगला चेंडू, मात्र व्हाईट बॉलची घोषणा. असं वाटलं की हा डॉट असेल, मात्र पंच आमच्या अगदी डोळ्यात अंजन घालून आहेत. एक्स्ट्राज मध्ये भर पडते, थोडासा दबाव मल्हारवर देखील. सामना हळूहळू निसटत चाललाय. आता 5 मध्ये 4 ची गरज. समारा फायटर्स खुश आहेत, संघ मालक अमर पाटील नेहमीच आपल्या संघाच्या बरोबर असतात. यावेळेस मात्र विजयी फटका हुकच्या साह्याने सामना फिनिश केलाय तो राजेश कुराडेने आणि ठोकलाय हा एक विजयी षटकार. 250वा षटकार पीटीपीएल मधला राजेश कुराडेच्या बॅटमधून आलाय आणि विजय मात्र संपादित केलाय समायरा फायटर्स टीमने अगेन्स्ट आरबी 11. 8 बॉल 37 धावांची विस्फोटक इनिंग साकारणारा राजेश कुराडे आपल्या स्क्रीनवर आहे आणि मला द मॅच देखील ठरतोय तो राजेश कुराडे.